अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या विरोधात सुरू केलेल्या युद्धाच्या भडक्यानं इराणमध्ये विध्वंस सुरू असला तरी त्याच्या झळा जगभरात पसरल्या आहेत. भारतातही इंधनावरून चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण जगाच्या 20% इंधन व्यवहार करणाऱ्या होमुर्जच्या समुद्रधनीचा अण्वस्त्राप्रमाणे इराणकडनं वापर सुरू आहे. त्यामुळे कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूचा भारताला होणारा पुरवठा खंडित झाला आहे. आणि यामुळेच भारतात घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीच्या LPG आणि LNG गॅसचा पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे युद्धाच्या झळा आता प्रत्येक स्वयंपाकघराला बसण्याची वेळ आली आहे. कारण युद्धामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होईल का अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक नागरिक गॅस एजन्सीकडे जाऊन तातडीने सिलेंडर भरून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर केंद्र सरकारने सावधगिरी म्हणून व्यावसायिक गॅसच्या वितरणावर मात्र काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत. LPG सिलेंडरसाठी सरकारनं देशात एमसा कायदा लागू करत एक प्रकारे आणीबाणी जाहीर केली आहे. पण ज्या LPG सिलेंडरसाठी सरकारने निर्बंध आणले आहेत तो LPG नेमका कसा बनतो? सरकारने लागू केलेल्या एमसा कायद्यामुळे नेमका काय परिणाम होणार आहे याचीच चर्चा या व्हिडिओमध्ये करूया. नमस्कार, मी अरविंद, तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. सगळ्यात आधी आपण बघूयात की ज्या LPG सिलेंडरमुळे जनता गॅसवर आहे तो LPG नक्की कसा बनवतात. तर LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस किंवा द्रवरूप पेट्रोलियम वायू असा त्याचा अर्थ आहे. हा गॅस प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन या दोन वायूंपासून तयार केला जातो. म्हणजेच LPG गॅस थेट जमिनीतून मिळत नाही, तर तो इतर इंधन तयार करणाऱ्या प्रक्रियेदरम्यान एक उपउत्पादन म्हणून तयार होतो. आणि हा LPG तयार करण्यासाठी दोन महत्त्वाच्या प्रक्रिया कराव्या लागतात. त्यातली पहिली प्रक्रिया म्हणजे नैसर्गिक वायू प्रक्रिया. यामध्ये जमिनीखालून नैसर्गिक वायू काढला जातो, जो वायू शुद्ध नसतो. त्यामध्ये मिथेन सोबतच प्रोपेन, ब्युटेन हे वायू असतात. तर जमिनीतून काढलेला हा वायू एका मोठ्या विभाजकात पाठवला जातो आणि त्यातून मिथेन वायू वेगळा केला जातो. तर प्रोपेन आणि ब्युटेन वायू कमी तापमानाला थंड करून वेगळे केले जातात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगातील साधारणपणे 60% LPG याच पद्धतीने तयार केला जातो. तर बाकीचा 40% LPG साठी दुसरी पद्धत वापरली जाते. आणि ही पद्धत म्हणजे कच्च्या तेलाचे शुद्धीकरण करून तेल रिफायनरीमध्ये कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान LPG निर्माण केला जातो. या प्रक्रियेत एका मोठ्या डिटेन्शियल टॉवरमध्ये कच्चं तेल प्रचंड तापमानावर गरम केलं जातं. हे तेल उकळू लागल्यावर त्यातील विविध घटक त्याच्या घनतेनुसार वेगळे केले जातात. या प्रक्रियेमध्ये प्रोपेन आणि ब्युटेन हे सर्वात वायू हलके असल्याने ते सर्वात वरच्या भागात जमा होतात, जिथे त्यांना एकवटून तिथेच थंड करत त्याचं द्रवात रूपांतर केलं जातं. आणि यानंतर गॅसमधून पाणी आणि सल्फर सारखे इतर अशुद्ध घटक शुद्धीकरण प्रक्रियेत काढण्यात येतात, ज्यामुळे गॅस जळताना प्रदूषण टळतं. पुढे हा LPG मध्यम दबावाखाली ठेवून त्याचे रूपांतर द्रवात केलं जातं. आणि हा गॅस द्रवात रूपांतरित केला की त्याचे आकारमान 270 पटीने कमी होतं आणि पुढे हाच LPG एका लहान आकाराच्या सिलेंडरमध्ये भरला जातो. पण इराण आणि इस्रायल युद्धामुळे भारतात होणारं खनिज तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे देशात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि गॅस तुटवड्यामुळे त्याचा थेट परिणाम दैनंदिन जनजीवनावर होताना दिसतोय. गॅस अभावी मुंबईमधील अनेक हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत. अनेक कॅटरर्सवाल्यांनी लग्नाच्या ऑर्डर रद्द केल्यानं लग्न सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहेत. यामुळं व्यावसायिक गॅस सिलेंडरसह घरगुती गॅससाठीही नागरिकांना प्रचंड ओढाताण करावी लागत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर टंचाई होऊ नये म्हणून केंद्र सरकारकडनं उपाय म्हणून एमसा कायदा लागू करण्यात आला आहे. तो कायदा नक्की काय आहे आणि त्यामुळे काय परिणाम होतील हे आता बघूया. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा थेट फटका गॅस पुरवठा आणि दरांवर झाला आहे. त्यामुळे देशात LPGच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली असून येत्या काळात घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आवश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी केंद्र सरकारने एमसा म्हणजेच इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ॲक्ट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोप्या शब्दात हा कायदा म्हणजे देशातील रुग्णालय, वीज, पाणी किंवा सार्वजनिक वाहतूक यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहाव्यात यासाठी सरकारकडे काही विशेष अधिकार असतात. त्यापैकीच एक महत्त्वाचा कायदा म्हणजे एमसा कायदा. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जर जनतेच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता असेल तर सरकार एमसा लागू करून त्या सेवांमध्ये संपावर बंदी घालू शकते. म्हणजेच आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम लागू करते. यामुळे अत्यावश्यक सेवा खंडित होऊ नयेत आणि नागरिकांना अडचण निर्माण होऊ नये हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.
भारतामध्ये 1960च्या दशकात सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर संप होत होते आणि त्याच पार्श्वभूमीवर 1968 मध्ये केंद्र सरकारने एम्सा कायदा लागू केला होता. दरम्यान सध्या आखाती देशामधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारने देशभरात अत्यावश्यक वस्तू कायदा अर्थात हाच एम्सा कायदा लागू केला आहे. हुमुर्ज जलमार्गातून होणारा गॅस पुरवठा ठप्प झाल्यानंतर सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. एलपीजी सिलेंडर आणि पेट्रोलियम उत्पादनाची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात एम्सा म्हणजेच अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा लागू केला आहे. तर केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम म्हणजे रुग्णालये आणि घरगुती वापरासाठी लागणारा गॅस वेळेवर उपलब्ध होईल. तसंच टंचाईच्या अफवा पसरवून साठेबाजी करणाऱ्यांवर सरकारची नजर सुद्धा या कायद्याच्या मार्फत असणार आहे. याच सोबत तेल कंपन्यांना इतर उत्पादनं कमी करून केवळ एलपीजी उत्पादनावर भर देण्याचे आदेशही या कायद्याअंतर्गत सरकारने दिले गेले आहेत. तसेच सरकारने रिफायनरी कंपन्या, पेट्रोलियम कंपन्यांना निर्देश देत त्यांना एलपीजी चे उत्पादन जास्तीत जास्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच गॅस पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी समिती देखील सरकारकडून नेमण्यात आली आहे. तर या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता घरगुती गॅसच्या बुकिंगचा कालावधी वाढवला आहे. 21 दिवसांऐवजी आता 25 दिवसानंतर घरगुती गॅस बुकिंग करता येणार आहे आणि यासाठी OTP आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन सक्तीचं करण्यात आलं आहे. पण इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे युद्धाचा गॅस पुरवठ्यावर थेट परिणाम होतो का? तर काही प्रमाणात परिणाम होतो. मात्र भारताने ऊर्जा आयात करताना अनेक देशांशी करार केले आहेत. त्यामुळे एखाद्या देशात तणाव निर्माण झाला तरी इतर स्रोतांच्या माध्यमातून गॅस पुरवठा सुरू राहतो. तसेच देशात मोठ्या प्रमाणावर गॅस साठवणूक व्यवस्था असल्यामुळे अचानक संकट निर्माण होण्याची शक्यता तशी कमी असते. यानंतर युद्धामुळे गॅसच्या किमती वाढणार का? हा प्रश्न एक महत्त्वाचा आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चे तेल आणि ऊर्जा दरावर काही प्रमाणावर परिणाम होऊ शकतो. मात्र भारतात घरगुती गॅसच्या किमतीबाबत अंतिम निर्णय केंद्र सरकार घेतं. त्यामुळे तेल कंपन्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करून हा निर्णय घेतला जातो. त्यामुळे अचानक मोठी वाढ होण्याची शक्यता तशी कमी असते. पण मार्चच्या पहिल्याच आठवड्यात गॅस दरात वाढ झाली आहे. यात घरगुती सिलेंडरच्या दरात ₹60 तर व्यावसायिक सिलेंडर ₹114 महाग झाला आहे. यामुळे सर्वसामान्य गृहिणींपासून ते हॉटेल व्यावसायिकांपर्यंत सगळेच गॅसवर आले आहेत असं म्हणता येईल. त्यामुळे आता अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्षाला जोपर्यंत पूर्णविराम मिळणार नाही, तोपर्यंत तरी सरकारने गॅसची लावलेली आणीबाणी सगळ्यांना सहन करावी लागणार आहे. दरम्यान तुमची या सगळ्यावर काही मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.